आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पंकजा मुंडे लोकसभा लढणार असतील तर आनंदच। पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। पंकजाताई आमच्या असतील। खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी झालेल्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल तयार। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। अहवाल सभागृहामध्ये सादर केला जाईल। यापुढे अशी कोणतीही घटना होणार नाही याची काळजी घेऊ, असंही विधान। विधान भवनाच्या पायऱ्यांवर रोहित पवारांचं आंदोलन। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर रोहित पवारांचं आणि आमदार सुमन पाटील यांचं आंदोलन। प्रभू श्रीराम हे काही एकट्या भारतीय जनता पार्टीचे नाहीत। प्रभू श्रीराम आज असते तर भाजपच्या मागे रुमडा घेऊन लागले असते। भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला घरचा आहेर। रामाच्या नावाचं मार्केटिंग, रामाच्या नावाची बदनामी, रामाच्या नावाचा वापर, स्वतःच्या स्वार्थासाठी वापर या पक्षाशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षाने केलेला नाही। मराठा आरक्षणाविषयी छत्रपती संभाजीराजेंनी दिल्लीमध्ये बोलावली सर्व खासदारांची बैठक। 18 तारखेला बोलावलेल्या बैठकीसाठी नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे यांना सुद्धा निमंत्रण। संसदेमधल्या घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमचा 6 ठिकाणी जाऊन तपास। लखनौ, मैसूर, राजस्थान, मुंबई, हरियाणा इथल्या संशयित आरोपींच्या रहिवासी भागात दिल्ली पोलिसांचा तपास। बूट तयार करणाऱ्या लखनौमधल्या चर्मकाराची देखील चौकशी होणार। पुण्यामध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन। मुंडवामधल्या महात्मा फुले चौकात केलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शरद पवार गटाच्या पॉडकास्टचा टीझर जारी। अमोल कोल्हे घेणार जयंत पाटलांची मुलाखत। 22 तारखेला मुलाखत प्रसारित होणार। ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना जाऊन त्रास द्यायचा, जयंत पाटलांचा इशारा।